आता आपण जाऊया महालक्ष्मी मंदिरात. इथून शॉर्टकट आहे. आता इथूनच जाऊया महालक्ष्मी मंदिरात. इथे होळी होते आणि या मैदानात इथे पालखी खेळवली जाते पालखीच्या वेळी. बांधावरनं खाली सावकाश उतरायला पाहिजे. आता वाजले सकाळचे 10:30. शेतातून जाऊया. शेती हल्ली पण जास्त करत नाही, करणारे करतात. थोडीशी फायदा येते. पेरे झालेत, डाळ उगवली आहे थोडीशी. म्हणजे ही भात शेती थोडीशी उगवली आहे. याच्यामध्ये लावणार. जास्त पाऊस पडला का ती काढून याच्यामध्ये लावणार. लावणी करतात. जास्त पाऊस पडला की या दळ्यांमध्ये चिखल होतो, मग लावणी करतात अशी. ह्याच्यामध्ये ही डाळ ह्याच्यामध्ये काढून लावणार भात शेती. आम्ही इकडनं गौरी आणायला जातो. नदीवर. टोप्या होत्या 2, घेऊन यायला पाहिजे होतं. येताना रिक्षाने येऊया. ऊन खूप लागतंय, पावसाचा पत्ता नाही. नदीवर जाण्यासाठी रोड हा असा. पण ती खडी पावसाने निघाली नाही बस. मग तेच मी बोलली, चिरा लागणारच. इकडे म्हशी आल्या चरायला. ही अशी फुलं. करवंदाचं झाड. पाऊस नाही, सगळी शेती ओसाड पडली. कधी येणार पाऊस. ही कुंभार माती इथून काढतात माठ बनवण्यासाठी. खण. चला आपण आता मंदिरात जायचंय, महालक्ष्मी मंदिरात. गायला मरतोय. बांधले तिला. बघितलं कसे धावतात ते. म्हणजे जोत धरून आणलेलं वाटतं. त्यामुळे भूक लागली आणि ताण पण लागली. हा बघ समोर आहे बैल. हा बघ.
हात लावा ना. थांब थांब थांब. लाजाळूच्या झाडांना फुलं सुद्धा आली. मस्त मॉर्निंग वॉक झाली आहे आमची. आता सकाळचे वाजलेत 11:15 आणि आम्हाला इथे 3 कोल्हे दिसले. ते आम्हाला बघून पळाले. नाही, मला कुत्र्यासारखे दिसले. आमच्याकडे घाबरतात कोल्ह्यांना. भीती वाटते सगळ्यांना. कुठे गेले? नाही, महालक्ष्मी मंदिर, नदी. वरूनच ही नदी वाहत आलेली आहे इथे. गाडी चालली बघ. महालक्ष्मी मंदिराला चला आपण आलो. बाजारपेठ, रविवारचा बाजार असतो इथे. पण आज आहे सोमवार. काल झाला रविवारचा बाजार. आज बाजार नाही, खूप गर्दी असते. सोमवारची दुकानं बहुतेक बंद असतात, त्यामुळे गर्दी थोडी इथे कमी दिसते. आपण जाऊया महालक्ष्मी मंदिरात. आपण आलो आता मेन रोडला जातात. इतर वाहनही सगळे जातात. एसटी बस. वडाचं झाड. नदीला पाणीच नाही आहे, कारण पाऊसच कमी पडला आहे. अजून पाऊस पडलाच नाही जास्त. इथे बाजार भरतो रविवारचा. पूर्ण बाजार भरलेला असतो. कोटवड्याचा आठवडी बाजार संडेला असतो. आता आपण जाऊया महालक्ष्मी मंदिरात. पाणी भरपूर असतं पावसाळ्यात. आटले तिथे ब्रिज बांधलेलं आहे. ब्रिजपर्यंत पाणी जातं. पाऊसच नाही आहे. हे आपलं मंदिर. आलो आपण मंदिरात, महालक्ष्मी मंदिरात. एक पाऊस स्वच्छ मंदिराचा. कलशारोहणला आपण आलो होतो. आपल्या महालक्ष्मी मंदिराचा जुने मंदिर, जे अगोदरचे मंदिर होते, हे रिन्यू करायच्या अगोदरचे, त्याचा व्हिडिओसुद्धा आपण या चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. व्हिडिओच्या शेवटी याची लिंक दिलेली आहे. ओटी आणले. ओटी भरायची महालक्ष्मीची. आई महालक्ष्मी सगळ्यांना सुखी ठेव. पुढून जाऊया. चला त्या साईडने जाऊया. नदीला तेवढं हे नाही आहे, पाणी नाही आहे. मासे आहेत. हे सगळं ब्रिज पर्यंत पाणी भरतं ना. वर आहे नदीला पाणी, इथे कमी आहे.
मंदिराच्या पुढच्या साईडने जाऊया, मंदिरात एंट्री करूया. हा मेन रोड, हा तो नदीचा ब्रिज. विहिरीचे बांधकाम सुद्धा कोथवडे कुंभारवाडी हितवर्धक मंडळाच्या सौजन्याने झालेले आहे. आई महालक्ष्मी माते की जय. झाड आहे. तांदूळ घेतलीच काय ग्रामदेवता महालक्ष्मी आई सगळ्यांना सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके पाठीमागे डोकं टेकले. शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी आईचं मस्त झालं दर्शन म्हणून हवे. आता पण शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. हा आमच्या वाडीच्या मंडळाने स्टेज बांधून दिलेला आहे. ट्रस्टीचं ऑफिस. बाहेर गावी जाता जाता लोक सुद्धा मंदिरात येऊन जातात नमस्कार करून. पिण्याच्या पाण्याची छान व्यवस्था इथे केलेली आहे. जांभा दगडीचे कोरीव बांधकाम करून हे खूप सुंदर असं रेखीव मंदिर बांधलेलं आहे यावर्षी. आमची ग्रामदेवता आई महालक्ष्मीचं खूप छान दर्शन झालं. आता आपण जाऊया साईबाबा मंदिरात. तो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू, धन्यवाद.